कशी शिकावी हे आम्ही आमच्या अंजलीबाईंकडनं शिकलो. शाळेत यायचं असतं ते शिकायला, आणि शिकणं म्हणजे पुस्तक पाठ करणं नाही, तर ते समजून घेणं. आम्हासनी आमच्या अंजलीबाईंनी शिकवलं, नुसतं समजवलं नाही, तर समजत नाही तोवर समजवलं. आम्हाला कधी मारलं नाही, कधी ओरडलं नाहीत. कधी ओरडल्या ते बी खोटं खोटं, ते पण आमच्या भल्यासाठी. आई वडील घालत्यात तसंच आमच्या अंजलीबाईंनी आमच्यावर मायेची पाकर घातली. त्या आमच्या बाई, आमच्या वहिनी. आम्ही खरं शिकलो असेल तर ती त्यांच्याकडनं. आमच्यावर त्यांची मायेची पाकर राहावी हीच विनवणी. अंजलीबाई, जाऊ नका तुम्ही, खरंच जाऊ नका तुम्ही. वहिनी, थांबा का तुम्ही. जाऊ नका तुम्ही. जा पुढे संतोष. महाजन सर म्हणाले, मुलं म्हणाली की मी फार चांगलं शिकवते, पण मला असं वाटतं की माझे विद्यार्थी खूप चांगलं शिकतात म्हणून असं वाटत असावं. मुलं म्हणाली की मी फार चांगलं शिकवते. मी जसं माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते ना, तसंच त्यांच्याकडनं खूप काही शिकते. महाजन सर म्हणाले तसं आले तेव्हा मी खूप नवखी होते, घाबरत होते. पण ह्या सगळ्या आगाऊ मुलांनी माझी सगळी भीती घालवून टाकली, मला धाडसी बनवलं. या शाळेनं मला खूप काही दिलं. एवढे चांगले विद्यार्थी, चांगले सहकारी, महाजन सरांचं छान शिकवणं, महाजन सरांचं मार्गदर्शन, सगळंच छान. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आयुष्याला एक दिशा या शाळेनं दिली. माझं सगळं आयुष्य या शाळेनं दिलंय मला. पण जेव्हा कधी मला परत संधी मिळेल ना, त्यावेळेला नक्की मी परत येईन. मी शिक्षिका आहे, आणि एकदा का शिक्षक झालो की आयुष्यभर शिक्षक आहे, त्यात बदल नाही. शिक्षणाचा व्रत घेतलंय, त्यामुळे शिकवणं कधीच सोडणार नाही, शिकवतच राहीन कायम. ह्या गावची गावकरी आहे मी. परक्या शहरातून आलेल्या मला या गावानं सामावून घेतलं, आपलंसं केलं, मान दिला, आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली. त्यामुळे मी तुमची रजा घेते. हा, पण संबंध तोडत नाहीये. आपण निवडणूक सनदशीर मार्गानेच लढवायची, गैरव्यवहार करायचा नाही. मला एकच माहिती आहे बघा, आपण ही इलेक्शन जिंकली पाहिजे आणि त्या पप्प्याला धडा शिकवला पाहिजे. मी निवडून आल्यावर की नाही पप्प्याच्या घरातला नळाचं कनेक्शनच तोडतो. कसं ते बोंबलेत. एक नंबर दुर्पा काकू. मी परत एकदा सांगते, निवडणूक चांगल्या मार्गानेच लढवायची. कोणाला तरी अद्दल घडवायचे म्हणून जिंकायला पाहिजे हा विचारच चुकीचा आहे. सोपं वाटणारं इलेक्शन अवघड करायलायचा बघा तुम्ही.
अहो इलेक्शन म्हटल्यावर 100% चांगलं राहून चालत नाही हो. काय रे? बरोबर आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यात बदल नाही. तुम्ही सगळेजण माझं ऐकणार असाल तर आपण पुढे जाऊ, नाही तर राहू द्या. नाही वहिनी, तुम्ही सांगशील तसंच करू आम्ही. काय मंडळी? हा होय. मग आपण सगळे शपथ घेऊ. आपले आपापसातले वाद मध्ये न आणता आपण चांगल्या मार्गाने गावाची सेवा करू. वहिनी, आपण गावासाठी काय काम करणार आहे हे जर माणसांना सांगायचं असेल की नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला वचननामा तयार करायला पाहिजे. हो करून टाकू. हा, गावच्या भल्याचं सगळं करून टाकणार म्हणून सांगून टाकायचं. हा. पण नेमकं काय? लाईट, पाणी, रस्ते, शाळा, दवाखाना. नाही, हे मुद्दे तर सगळ्याच निवडणुकांमध्ये असतात. आपल्याला जर का गावाची खरी गरज समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला गावातल्या लोकांशी बोलायला हवं. त्यांच्या काय काय अडचणी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आपल्याला कळायलाच पाहिजे ना. वहिनी, मी काय म्हणतोय, आपण इथं बोलत टाइम घालवण्यापेक्षा की नाही, एक फास्टातला सर्वे घेऊन टाकूया की. म्हणजे आपण गावात जायचं आणि माणसांनी त्यांच्या डिमांड विचारायच्या. जे सांगतील त्या सगळ्या नोंद करून घ्यायच्या आणि त्या सगळ्यावरनं आपण आपला वचननामा तयार करायचा. हा, ही चांगली आयडिया आहे. म्हणजे यामुळे आपल्याला गावातल्या लोकांच्या नेमक्या अडचणी सुद्धा समजतील. हा, चला चला मग लागूया कामाला. काय? जय किसान पॅनलचा विजय असो. चला, जय किसान पॅनेलचा विजय असो. अहो देवाच्या कृपेने सगळं चांगलं आहे, काहीच अडचण नाही. अहो असं कसं? काहीतरी असेल की. तुमची जी काय अडचण असेल ते आमचं जय किसान पॅनेल मिटवणार बघा. अहो खरंच काय अडचण नाही. पहिल्याच घासाला खडा लागला. ठीक आहे, अडचण सोडा, राहू दे. पण मी काय म्हणतोय, आता अंजली वहिनी सरपंच होणार आहे. तर त्या सरपंच झाल्यानंतर त्यांच्याकडनं काय काय अपेक्षित आहे तेवढं तरी सांगा. त्या आमच्या म्हातारीला 4 धाम यात्रा करायची आहे बघा. घ्या लिहून. गावातल्या गटारा नीट करा. येतो. मामा, काय वाटते तुम्हाला गावात अजून काय सुधारणा व्हायला पाहिजे? चांगलं दवाखाना व्हायला पाहिजे. हा, तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? पोरगासारखं कोल्हापूरच्या स्विमिंग टँकला घेऊन चला म्हणते. एक स्विमिंग टँक पाहिजे. वैयक्तिक नाही, गावाला उपयोगी पडेल असं काहीतरी सांगा. मग समजा गावच्या पोरांसाठी एक स्विमिंग टँक बांधा. नोकरी द्या. कामधंदा काहीतरी मिळाला पाहिजे. काकी, तुमची काय असेल ती अडचण सांगा. अजिबात घाबरू नका आणि कसला संकोचही बाळगू नका. बिनधास्त सांगा. हा, काय नाही तर काही नको वाटते जायला बाहेर. शौचालय एवढं बांधा. घेऊन घे. ठीक आहे, अजून काही? नाही. थँक्यू. गावातील एसट्यांच्या फेऱ्या वाढवायला सांगा. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला सांगा. सारखी लाईट जाते बघा. बरोबर, ठीक आहे. ए गण्या थांब. आमचा नातू शाळेला धड जायचंच नाही. असं आहे होय. बरे बघा, आता अंजली वहिनी सरपंच होणार आहे, तर तुमचं बी काम होऊन जाईल बघा. काय काळजी करू नको सा. बर बर सांगतो. हा, लिहून घेतलं ना? बर, चला येऊ आम्ही. काय काय लोक अवघड आहे बाबा. हा वहिनी. हे समजा पेपर. वहिनी, गावाच्या लोकांच्या लय लय अपेक्षा आहेत बघा तुमच्याकडनं. होय, म्हणजे काही जणांनी बरं सांगितले, पण काही जणांनी काय वाटेल ते सांगितले. आता आपण याच मागण्या अपेक्षा एकत्र करून त्यावरून वचननामा ठरवूया. होय, या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायचं म्हणजे आपल्या लिमिटच्या बाहेर आहे. नाही भाऊजी, आपण वैयक्तिक गरजांचा विचार करायचाच नाही.
आपण फक्त गावासाठी काय गरजेचं आहे याचा विचार करायचा आणि त्यावरून वचननामा ठरवायचा. जुने आणि खराब झालेले टीपी बदलून नवे बसवून गावातली लाईटची समस्या सोडू. गाव हागणदारी मुक्त करून स्वच्छता आणू. गावातल्या तरुणांसाठी रोजगार नोकरीसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करू. दौलतवाडी ते कोल्हापूर अशा एसटीच्या फेऱ्या वाढवून गावातली वाहतुकीची समस्या सोडवणार. गावात आरोग्य केंद्र उभं करणार आहे मुद्दा. महिलांसाठी वेगवेगळ्या लघु उद्योगांची माहिती व्हावी म्हणून एक मार्गदर्शन केंद्र आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करणार. आणि गावाला पिण्यासाठी लागणारा स्वच्छ पाण्याचा प्रश्न सोडवणार. हे सगळे आपल्या वचननाम्यातले ठळक मुद्दे. एक नंबर वचननामा झालाय बघा. अहो गावाला खऱ्या खऱ्या गरजा होत्या का नाही सगळ्या ह्या वचननाम्यात आल्यात बघा. खरोखर अंजली वैदी हे बेस्ट केलं बघा तुम्ही. मग आता हा वचननामा गावात सगळ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. होय, पोचायलाच पाहिजे. अहो मग वाट कशाला बघायची, चला की सांगून या सगळ्यांना. अहो, एक मिनिट. सगळ्यात आधी तिळगुळ घ्या गोड गोड बोला. डोक्यातच घे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. भाऊजी तिळगुळ घ्या गोड गोड बोला. 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 आपण जाऊ एवढं. आपण ह्या गल्लीपासून सुरू करूया. चला चला द्या ते हे चला चला. महिलांसाठी वेगवेगळ्या लघु उद्योगांची माहिती व्हावी म्हणून एक मार्गदर्शन केंद्र आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करणार. आणि गावाला पिण्यासाठीचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो बी सोडवणार. चांगला आहे ना तुमचा वचननामा. चांगला आहे ना. थँक्यू. आणि हे घ्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ठीक आहे आजी तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नमस्कार करते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि समजांनी मत द्यायचं ते जय किसान पॅनलला काय. चला चला येतो. इथे पण आजी हे घ्या. बाबा हे घे. ठीक आहे काकी. जे गरजेचं आहे तेच तुम्ही करायला. भारी आहे तुमचा वचननामा. आजी हे घ्या. हा आमचा वचननामा नक्की वाचा आणि जय किसान पॅनललाच मदत करा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. नमस्कार कर काका. जय किसान पॅनलचा चांगला वचननामा आहे. यातली आजपासून किती पुरा होणार? सगळीच म्हणजे आम्ही सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करणार. धन्यवाद आजी. वचननामा नमस्कार करते. आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हो वचननामा दिला तेवढं वाचा आणि जय किसान पॅनललाच मत करा. नमस्कार करते. बरं सगळ्यांना सांगा जय किसान पॅनललाच मत द्या. येतो. चला पुढच्या काय जय किसान पॅनल वचननामा डीपी एवढं सगळं मजा आहे बाबा गावाची. अरे या समध्या मागण्या पुऱ्या झाल्या तर आपण तेवढा चान्सच द्यायचा नाही रे. निवडणुका तर आपणच जिंकणार. ही असली खोटी आश्वासनं काय कामाची नाहीत रे.
पप्प्यादा गावच्या गरजा नेमक्या काय आहेत ते सगळं कळलंय त्यांना. आता कसं कसं काय काय करायचं. हो दिदी, निवडणुका असं नुसता चांगलपणा दाखवून जिंकता येत नाही. मग दाखवू तुला. चल बस तू मागे. चल दाखवतो तुला. चल. ह्याच्याकडे पण जाय पाहिजे होतं ना. वहिनी ठीक आहे. वहिनी वहिनी नमस्कार कर की. वहिनीच नाही. वहिनी नमस्कार. के तुमचा वचननामा चांगला झालाय की. अहो मग चांगल्या माणसाचा वचननामा चांगलाच होणार की. कसला चांगला आलाय. निबंध लिहिल्यासारखा वचननामा लिहायचा की. काय तर म्हण आम्ही लाईटचा डीपी बदलू. लाईटचा डीपी बदलणं म्हणजे मेसेजचा डीपी बदलणं इतकं सोपं वाटलं काय. हा राणा ना अहो तुमच्या दुकानात येतो तुम्ही ते वहिनींचं वचननामा घ्यायला. हे काय तयार आहे. हे घ्या. अहो आला असतो की दुकानात. नाही दुकान लवकर बंद केले. ते पप्प्या 200 गॅस वाटायलाय. तर म्हणलं जाऊन एक टाकी घ्यावी. आणि म्हणलं वचननामा तुम्हाकडे जाऊन पोच करावा. तर तुझीच गाठ पडली. बरं झालं. मला बी समजा माटून मळ्यात जायचं. बरं जाऊ काय. मला बी गॅस टाकी आणायची आहे. चालतंय. जाऊ. आणि पुढचा नंबर तुमचा. चालतंय. राणा ना ते नाही मला एक लॅपटॉप नावा पाहिजे. घ्यावं लागेल. आता मी जुना आलं ना घेऊ. बरं घेऊ काय. हा. चल. खुश खबर खुश खबर खुश खबर. आई माया का खास तुमच्यासाठी इकडे लक्ष द्या. चुलीच्या धुरापासून आणि लाकडाच्या कटकडीपासून आमचे परेश पाटील तुम्हाला मुक्त करणार आहेत. हो ताई लक्ष द्या इकडे. चुलीच्या धुरापासून मुक्त करणार आहे. तेव्हा खास तुमच्यासाठी योजना आखलेली आहे. ठीक आहे. वहिनीसनी मध्ये काय मावशी घ्या. हा वहिनींचा वचननामा आहे. तात्या नमस्कार. नमस्कार. हे घ्या वहिनींचा वचननामा आहे. वहिनीचा बी आलाय. वय त्या बी सरपंचीसाठी उभारल्यात ना. हा. बरं त्याच मध्ये काय. हा देतो. चला येतो. हा या. हे घ्या वहिनींचं वचननामा आहे. वहिनीच मध्ये काय. हे घ्या घ्या. हे घ्या मावशी. मावशी वहिनीसनी मध्ये काय. हा त्यांचं वचननामा वाचून घ्या. मावशी वहिनीसनी मध्ये काय. मावशी वहिनीसनी मध्ये काय. हो दादा ठीक आहे. आमच्या वहिनीसनी मध्ये त्यांचं वचननामा आहे. राणादा पक्क ना. अहो, पक्क म्हणजे 100% पक्क. फक्त वहिनीसनी मध्ये द्यायचं. हा चला येतो. आता घ्या. खुश खबर खुश खबर खुश खबर. ताई माई अक्का खास तुमच्यासाठी लक्ष दे नाही का. आमच्या आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके परेश दादा तुमच्यासाठी एक चांगली योजना घेऊन आलेले आहेत. स्वस्त आणि मस्त. फक्त गॅस 200 रुपये. 200 रुपये. तेव्हा लक्ष द्या. आणि तुमच्या खास सोयीसाठी आमचे परेश दादा आलेले आहेत. हो ताई माई अक्का इकडे लक्ष द्या बर का. मावशी वहिनींचं वचननामा आहे. त्यासनी मध्ये द्यायचं काय. ठीक आहे. ठीक आहे आजी. चला येतो. दादा हे घ्या आमच्या वहिनींचं वचननामा आहे. हा त्यासनी मध्ये द्यायचं. मावशी हे घ्या. मावशी हे घ्या. हे घ्या आमच्या वहिनींचं वचननामा आहे. खरंच वचननामा नव्हे हो. खरंय की. मग भारीच पडलास की राणादा. बरं चला येतो. आमच्या वहिनींना मध्ये द्या काय. ठीक आहे मावशी नीट वाचून घ्या. ठीक आहे काका. ठीक आहे. ठीक आहे आमच्या वहिनींचं वचननामा आहे. वहिनीसनी मध्ये द्यायचं. बरं चला येतो. खुश खबर खुश खबर खुश खबर. ताई माई अक्का इकडे लक्ष द्या. खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी चुलीच्या धुरापासून आणि लाकडाच्या कटकटीपासून मुक्त करणार आहेत आमचे माननीय परेश पाटील. यांची खास तुमच्यासाठी एक योजना आणलेली आहे. घरगुती गॅस योजना. गॅस मिळणार आहे फक्त तुम्हाला 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपये. तेव्हा लक्षात ठेवा. एकच वादा परेश दादा. एकच वादा परेश दादा. ठीक आहे. ते वहिनींनाच मध्ये द्या काय. त्यांचं वचननामा आहे. चला येतो. दादा ठीक आहे
आमच्या वहिनींचं वचननामा आहे त्यासनीच मत द्यायचं. ठीक आहे दादा, आता तुम्ही पण घ्या. हे घ्या, आमच्या वहिनींचं वचननामा आहे त्यासनी मत द्यायचं. तुम्हाला गॅरंटी आहे त्यांची? गॅरंटी म्हणजे आता माझा पाठिंबा आहे म्हणल्यावर गॅरंटी असणारच की, 100% गॅरंटी आहे. फक्त कसं त्यातनीच मत द्यायचं. चला येतो. आज पहिल्यांदाच चांगलं काम केले बाई पप्प्यानं. होय ग, जळणाची मारामार लय झाल्या आजकाल. धुरानं डोळं जायच्या आधी गॅस योजना आणि चांगलं काम केलं ग या पप्प्यानं. होय ग काकू. चिंगेनिंग 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 चिंगेनिंग. फक्त 200. ताई माई अक्का लक्षात ठेवा, गडबड करू नका, गोंधळ करू नका, सगळ्यासनी मिळणार. फक्त 200 200 200. खरं नीट विचार करा. काय पप्प्याला? बरोबर बोललेस पांड्या. हे बघा, काय बी झालं तरी सुरेखा ताईलाच मत द्यायचं. मग गावात योजनाच योजना, नुसता योजनांचा पाऊसच पडतो गावात. लाडूला घ्यायला म्हणून आले. हो, आता सुटेल ना शाळा. काय मावशी, काय काय नाही काय हो, तुम्ही माझ्या आधी पोहोचलात. हो, आमच्या निवडणुकीच्या पॅनलची कामं लवकर संपली. तुमचं पॅनल काय म्हणतंय? आमचं कसलं पॅनल, एकच उमेदवार. ते सकाळी वहिनींचं वचननामा वाटत होतो, मग मध्येच वस्ताने डाळला. मग काल मी तर मळ्यात गेलो, मळ्यात नेता येता उरलेलं वचननामा वाटलं. मग काय मिळतोय का लोकांचा पाठिंबा? मिळेल ते ना, तुमच्या पॅनलची काय हाल हवा? आमच्या पॅनलची हवाच हवा, फुल फेमस. निवडून तर आम्हीच येणार. अहो आम्ही बी येणार, आमचं पॅनल बी फुल फेम नाही म्हणजे फेमस नसलं तरी बी आम्हीच येणार निवडून. अहो कळलं का विरोधक? कळलं हा विरोधक. हे राजकारण म्हणजे काय खरं नाही बघा, आपल्याला विरोधक करून टाकलं. पण आपण चांगले विरोधक आहोत म्हणून काही काळजी नाही. म्हणून तर मी वहिनींचा प्रचार करतोय ना. अहो, तुमची फार ओढाताण होत असेल ना. तर जबाबदारी अंगावर घेतलाय तर ओढाताण होते असं म्हणून कसं झालं? तुम्हाला काही मदत लागली तर सांगा आम्हाला. हो, विरोधकाची मदत घेत नसतोय आपण. आता मी चांगली विरोधक आहे ना, मग घ्यायची माझी मदत. बघू म्हणजे तसं काय वाटलं तर सांगू. हा चला चहा सुटली. तुम्ही आला? हो, तुला सांगितलं होतं ना येणार म्हणून आलो. काय पहलवान, आता खुश झाला ना? आणि हे काय मेडल तर आलं? पहिला नंबर आला. अरे वा. चला आता घरला जाऊ. चला. चला. काय रे? राणादा, आम्हाला पिशवी भरून बोरं पाहिजेत आणि मला 15 चिंचा, ते बी गोऱ्या पाहिजेत बघ. मला दररोज एक बेल आणि गाडीवर फिरवायचं बघ मला. वय पण एवढं समजा अचानक का मागायला तुम्ही? मग तू देणार आहेस म्हणल्यावर मागणार की आम्ही. इथलं आधीच मला कामातला टाइम गावानं झालाय, तुम्हाला कशाला सांगू मी देतो म्हणून? राणादा, तू वहिनींच्या अपोजिट जाऊन सगळीकडे पत्रक वाटलायस, आम्हाला सगळं समजलाय. होय, सकाळी येऊन मला ती देऊन गेलास की पत्रक. ते काय माहित नाही बघ, आमच्या सगळ्या डिमांड पूर्ण झाल्या पाहिजे आणि ते 7 दिवसाच्या आत. बरं ठीक आहे, ते टाइम गावला की करतो. हा 7 दिवसात? तू नुसता 7 दिवसात नाहीच दे, कंगडच तोडून हातात देतो बघ तुझ्या. बघितलं का, मी शाळा काय सोडली, ती कार्टी कशी शेपरली ते. घरला जावा ना, अभ्यास करा. का सांगू अंजली बाईशी समजवायला? माहिती ना बा, समजत नाही तर समजवतात. नको आम्ही खेळा जाणार आहे. तू तेवढं ध्यानात ठेव 7 दिवसाचं. वहिनी येतो आम्ही, चल लाडू येतो आम्ही. अहो, मुलांना बघितल्यावर मला परत शाळेची आठवण यायला लागली. शाळा म्हणजे तुमचा जीव होता. बरं चला निघे. चल लाडू. लाडू हे कशात मिळालं रे? लिंबू चमचा. राणा माझी सायकल जुनी झाली, तुमच्यासारखी पटपट द्या ना मला. मी? हा, तुम्हीच तर मला 7 दिवसात मिळणार म्हणून. तसं होय तर म्हणा, तुमच्यावर विश्वास आहे. 7 दिवस लक्षात ठेवा. येऊ? 7 दिवस.
राणादा अहो गहू काढायचा होता मळ्यातला मशीनचं बुकिंग मिळणं झाले काढून देता काय तेवढं गहू हा 7 दिवसात दिला तरी चालेल 7 दिवस 7 दिवसात रान तेवढं नांगरून द्या की राणाला. ही 7 दिवसांची काय भानगड आहे? मला बी काय कळना झालंय. एक तर आधीच इलेक्शनच्या नादात काय सुधारणा झाले, मग त्यात हे काय नवीन. बरं चला. मग राणादा उन्हाळ्यात लय त्रास होतोय, गरम पाणी प्यायला लागतंय. एक फ्रीज घेऊन दे मला. 7 दिवसात दिला तरी चालेल. अहो पण तुम्हाला गार पाणी प्यायचं तर तुम्ही घ्या ना फ्रीज. यांना का घेऊन द्यायला सांगताय? राणादाच देणार. मला एलईडी पाहिजे राणादादा. मला गाडीत पाहिजे हो. मला काश्मीर बघू वाटतंय तसल्या टुरिस्टचं बुकिंग करून द्या की. पण हे समजा मी कशाला देऊ तुम्हाला? अहो गॅरंटी दिली तुम्ही, दाखवून सांग द्या. ठीक आहे. मी केव्हा दिली गॅरंटी? हा वचननामा मग तुम्ही म्हटलंय, होय, सकाळपासून तेच करतोय. मग तुम्ही वाचलं नाही? नाही, ते कामाच्या गडबडीत टाइमच गावला नाही मला. का काय झालंय? हे बघा यात काय लिहिलंय. ज्यांना जे पाहिजे त्यांना ते दिवसात मिळणार. राणादा जरा जपून, उगा नाही तो प्रचार करू नका गावात. नाही सुरेश, मी वहिनीसनी कालच सांगितलं खोटेपणानं काय बी करायचं नाही म्हणून. अरे तिला सांगणं म्हणजे पालत्या घरावर पाणी होत नाही. तू लक्ष दे की नीट. हा हे बघ, डोळे झाकून विश्वास ठेवलास तर तूच खड्ड्यात पडशील. तू पडलास म्हणजे आम्ही पडलो. नाही रे बाबा, इथनं पुढे खातर जमा करून घेत जाय ना ती. राणा भाऊजी, म्हणलं अपोजिट पार्टी जर आपला काही वाईट प्रचार करत असेल तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका काय. आम्ही समद खरं खरंच करणार आहे. राणा भाऊजी, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. बघा आता आज एकदा का चिन्ह मिळालं का नाही की दणक्यात प्रचार करायचा. होय, पण जो काय प्रचार करायचा तो खरा प्रचार करायचा. वय वय एकदम खऱ्यापणानंच करायचा की. एकदा का आपल्याला इमानाचं चिन्ह मिळालं की मग आपलं इमान बघा कसं उंच उंच आकाशात उडतंय. अपोजिट पार्टीला बसू द्या खालीच. आम्ही जमिनीवरच बरं आहे. जय किसान पॅनल शेतकऱ्यांचं पॅनल आहे, तेव्हा आम्हाला नांगर नाही तर बैलगाडी हे चिन्ह मिळालं पाहिजे. हे नाहीतर ते असलं करायची सवयच आहे तुमची. आमचं तसं नवं. आम्ही आमच्या मतावर फिक्स आहे, म्हणूनच इमानाच्या चिन्हासाठी अर्ज केलाय. आम्ही नांगर किंवा बैलगाडीच्या चिन्हासाठी अर्ज केला. अच्छा, आणि चिन्ह कोणतंही मिळालं तरी आम्हाला चालणार आहे. चिन्ह महत्वाचं नाही, गावासाठीच काम महत्वाचं. एकदम बरोबर बोलल्यास वहिनी. हो वहिनी, अहो एक नंबर काम झालंय बघा. काय झालं? अहो तो पप्या गेलं 12च्या भावात. म्हणजे काल 200 रुपयात गॅस घेऊन सगळ्या गावाला खुश केलं. आज तेच गाव त्याच्या घरावरती मोर्चा घेऊन निघाले. म्हणजे काय झालं? अहो 200 रुपये म्हणून 50-100 रुपयाचा गॅस भरला आणि सकाळी सगळ्या गावाच्या लक्षात आलं, सगळे गाव भडकले. काय सांगतेस? हेच म्हणत होते मी. खोटेपणा टिकत नाही, तो अंगाशी येतोच. चला मग आपण सगळी जाऊया, त्या पप्प्याची पिसं काढूया गावासमोर. चला. अहो सनिता थांबा, त्याची काही गरज नाही. आपली झाशीची राणी सगळं सैन्य घेऊन आगेकूच केले तिनं. म्हणजे कोण? अहो भाल्याची बायको कल्पना वहिनी सगळ्या बायकांनी घेऊन त्या पप्याच्या घरावर मोर्चा घेऊन निघाला. तेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ आणि चिन्हाचं बघू काय.
चालते चला चला चला. आता बायका काय सोडत नाही त्या मावणी परीस पाटलाला. होय बघा की. राणा भाऊजी चला आपल्याला बी निघायला पाहिजे. सुरका, ए सुरका, आता उरका लवकर. काय करते का? ए सुरका, जायचं ना आपल्याला कोल्हापूरला. हे बघ, आज आपल्या पॅनेलला चिन्ह मिळणार आहे. संघर्षाची मशाल अशी पिटली पाहिजे बघ. काय झालं? आज काय मौन व्रत आहे तुझं? काल तुम्ही गावच्या बायकांचं पैसे डाळलं, ते काही बरं नाही केलं. माऊली माऊली म्हणत तुम्ही तर एक मिनिट. हे बघ अगं, माऊलीच म्हटले नव्हते त्यासनी. मग माऊलीचं कामच आहे लेकराला पैसे देणं. माझं लाड करणं हे कर्तव्यच आहे त्यांचं. कळलं काय? आता तू एक कर्तव्य पार पाड. लवकरात लवकर उठून चल माझ्या बरोबर. पण माझं मन लई खातंय. रट्ट खायचं का तुला आता? हा, रट्ट खायचे? जरा कुठं प्रेमानं बोललं की नाही डोसक्यावर बसती बघ लगेच. जा चहा घेऊन ये माझ्यासाठी. नाही मिळणार. जर नाही तुला पाहिजे तर रट्टा आता. हा, नाही मिळणार म्हणजे मला पाहिजे चहा. 0 मिनिटात चहा आला पाहिजे. अहो घरात गॅसच नाही, कुठून देऊचा? गॅस नाही म्हणजे असं कसं संपला? आता काल कमी पडलं तुम्हीच दिला घरातला गॅस. त्या बंड्याच्या तर जरा गॅस भर म्हटलेलं तर पूर्णच गॅस भरला वाटतं. ही पोरं का नाही, तुला कळत नव्हतं तू समजा गॅस भरत असता ते. होणारी सरपंच आहेस नव्हतं. मग जरा लक्ष ठेवता येत नाही का तुला? तुम्ही कुठं सांगितलं मला लक्ष ठेवायला? तुम्ही सांगाल तेवढंच तर करते मी. तात्या, ओ तात्या, अहो कुठल्या जन्मीचं पाप फेडायला लावायला हे मला? हा, होय, जातो बाहेर जाताना चहा पितो. हा,